समीरला बोलव ना. हो समीर समीर समीरला हे पण म्हणतात. हो हो असं म्हणतात समीरला. समीर समीर काहीतरी उगाच तुला हो हो काय हे पेपर. हे मोन्या काय रे? आज मी तुला दुसरा पेपर आणायला सांगितला होता ना. अरे बापरे. आता या पेपरचं काय करू? आता काय मध्ये मी वाचतो आता काय. नाही नाही मग मी काय वाचू? हो ते आहेच. तू पण ना. नाही तू वाच. आता पैसे नाही देणार मी ह्या पेपरचे तुला. बरं नको नको देऊ. ठीक आहे होत आहे ना. मोन्या काय काय पावाची लादी. हे घे. अरे ब्रेड नाही आज तुला पावाची लादी सांगितली होती. पाव बदलून आणू का मी? नको राहू दे उशीर झाला आधीच. काय तू पण रे. पाव मोन्या माझी साडी चाललीस तू तर ये आता तू. मालकाने केलंय कशावरून? त्यानेच चाललीये. त्याला मी सांगितलं होतं रात्री इस्त्री करून ठेव म्हणून. मग सकाळी बघते तर भोग पाडून ठेवलंय. जाऊ द्या ना. तुम्ही चहा पिणार का? तूच पितो चहा. अगं तुझे पैसे पण दिले नाहीयेस. तू दिलेली ना साडी मला मग. आणि ह्याने जाळून टाकली. मोन्या पैशांचं जाऊ दे. नाही दिले तरी चालेल. तुला काय वाटतं? हा मला पैसे द्यायचे नाही म्हणून मी नाटकं करते ही. तू गप्पा बस का? मोन्या मोन्या माझी साडी जळली. आता तू ये. तुझी वाट लावते की नाही बघ. तू ये. ही साडी जाऊ दे ना. मालकाकडे एक नवीन साडी घ्या की. ती तर मी घेणारच आहे पण त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तू ये मोन्या ये. तुझी वाट लागली आता. येऊ दे आता बरोबरच करते. जाऊ द्या ना. सोडून द्या आता. काय सोडून द्या? लहान मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात. तसं किती दुर्लक्ष करायचं याच्याकडे. तर येऊ दे त्याला दाखवते. तू ये मोन्या ये दाखवते. नाही डोका फोडला तर बघ. ये हे बघ शोभा, मला खरंच माहिती नाही की आज माझ्यानं काय चुकलंय ते. आज माझ्यानं सगळंच चुकतंय. मला खरंच माहिती नाही काय चाललंय ते. प्लीज मला ओरडू नको. ए बाळा कोण आहेस तू? आणि मी का ओरडू तुझ्यावर? म्हणजे तुला माझा राग नाही आला? अरे बाळा मला का राग येईल तुझा? तू मला बाळा म्हणाली. ते किती छान वाटतं ना. परत एकदा म्हण ना. अरे बाळा मी तुला बाळा नाही म्हणणार तर काय म्हणणार? आणि हे हेल्मेट आणि पिशवी तू मोन्याच्या घेऊन. मोन्या कुठे आहे? अगं ए शोभा, तुम्हाला ओळख का नाही दाखवतेस? कोण आहेस तू? आणि मी एवढी वयाने मोठी असताना तू मला नावाने हाक मारतोयस? अगं शोभा, मी मोहन. काय? आता काही बडबडू नकोस हा. शोभा, मी अशी काय चूक केली की तुम्हाला याची एवढी मोठी शिक्षा देतेस? तुम्हाला ओळख का नाही दाखवतेस? ए काय नाटकं लावले? मी ओळखत नाही म्हणाली ना. बघतेस ना भानू, उगाच माझ्या मागे लागलाय. अहो तुम्ही तर हिला सांगा ना. मी मोहन म्हात्रे. छापदार पोरगा आहे हा. आधीच माझं डोकं फिरलंय. तू आणखीन फिरवू नकोस. आता जर मी याला मारलं ना तर याचे आई वडील येतील. आमच्या मुलाला का मारलं? भानू त्याला बाहेर नेऊन सोड. बाळा जा तू. जा. अहो तुम्ही तरी मला समजून घ्या ना. मी मोहन म्हात्रे. हो तू जा बाळा आता. तू जा. अगं काय जा वेळा करते. अगं शोभा, शोभा शोभा
शोभा नको मला घराच्या बाहेर काढू ग शोभा. बिल्डर चला चला प्रोग्राम सुरू काढलं तुला सांगतो आज पण शोभाईनी मोहनाला घराच्या बाहेर काढतायत. बेट आहे आपली बेट. काहीतरी घोळ घातलेला दिसतोय. अरे ते रोजच आहे रे. तुला सांगतो या मोहण्याचं ना नशीब फुटकय नशीब. होय ते बघ आलास पुन्हा आलास. अगं अगं शोभा माझं ऐकून तर घे ना. मीच मोहन, मीच तुझा नवरा. तुला वेळ लागले का? काही काय बडबडतोयस? अगं आता कसं समजव तुला. हा मला आपल्या लग्नातले ना एकूण एक गोष्ट माहितीये. तुला काय माहित? अगं आपलं लग्न दुपारी 2:34 झालं होतं. शुक्रवार होता तेव्हा 4,537 रुपये आहेरात जमा झाले होते. आणि एवढंच नाही, हा मिक्सर आहे ना तुझ्या लांबच्या काकांनी दिलेला. आणि ही स्पॉट पण आपल्याला तेव्हाच मिळाली होती. आणि आणि लग्न झाल्याच्या 2 वर्षानंतर आपण घराला रंग काढला होता. आणि त्याच्यानंतर आपण कधीच घराला रंग काढला नाही. आणि तो नळ आहे ना माझ्या आईची शेवटची इच्छा होती म्हणून आपण तो घरात लावून घेतला. अगं शोभा काय झालं तुला? कोण आहेस तू? अगं शोभा मीच मोहन म्हात्रे. नाही तू मोहन नाहीस. पण मी या सगळ्या गोष्टी तुला कशा माहित? म्हणजे तू मोहन्याला लपवून ठेवलेस? त्याने सगळ्या गोष्टी सांगितल्या ना तुला? अगं मीच मोहन. तुझा विश्वास का बसत नाहीये? आपलं लग्न झालं होतं. असा कानाखाली आवाज काढेल ना सगळं विसरून जाशील. तुझं माझ्याशी लग्न झालंय. हा मतदानाचा हक्क नाही तुला मिळालाय आणि तुझं लग्न झालंय. लग्नात फेरे काय तुला कडेवर घेऊन मारले का मी? हा अगं शोभा कसं वाटलं असतं ते? काही बडबडतोयस तू? अरे तुझं वय काय? तू बोलतोयस काय? आरशात जाऊन तोंड बघ जा. सारखं करा ना प्लीज. मी तुमच्या पाया पडतो. तुमचं भल्यासाठी केलंय. काय चाललंय तुमचं? नाही काही नाही. हो काही नाही काही नाही. मला आधी सारखं करा ना. मला शोभा पण ओळखत नाहीये. आगाऊपणा करू नका. निमूटपणे सांग तुझे आई बाबा कुठे आहेत? कोणतरी सोडून येईल तुला. शोभा अगं मी मोहन आहे. तुला असं वागायला लाज नाही वाटत का रे? आता ना खरंच मार खाशील. जाऊ दे ना ताई. लहान आहेत तो. अहो मी लहान नाही हो. 41 वर्षाच्या माणसाला तुम्ही लहान करून टाकलं. आता ना हे अति झाले. तुला जर तुझा पत्ता सांगायचा नसेल तर बाहेर हो तू. तुला ना पोलिसांच्याच ताब्यात देते. ते चांगला मार देतील. हा मोहन कुठे राहिला ग? तू मोहन नाही, माझ्या नवऱ्याबद्दल बोलतेय मी. तुझ्या घरी.
मोहन काका ए अरे काय झालं? शोभा वहिनींनी बाहेर काढलं का? हा मोहन, अरे रडतोस का? काही प्रॉब्लेम झालाय का? अरे सांग ना काय झालं, आम्ही करतो ना मदत. काय झालं? अरे हो ना, अरे लहानपणीपासूनचा मित्र आहे ना, लपवतोस काय? बोल. कसं सांगू तुम्हाला तुम्हाला सांगून कळणार नाही ते. अरे तू काय झालं ते तर सांग ना आधी. वा 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 वा, उत्तम चाललंय हं तुमच्या सगळ्यांचं. त्या मुलाशी गप्पा काय मारताय? ए मन्या, जा अभ्यास कर, जा जा. हा, जा. ए, त्या मन्याला घरी पाठवण्यापेक्षा ना त्या मुलाला घरी पाठवा. अरे आपल्यात कोण पोरग आहे? वहिनी कोणाला पोरग समजताय? अरे बघताय काय माझ्याकडे? कोण पोरग? कोण म्हणून काय विचारताय? तो नख खातोय ना तो. तुमच्याशी बोलण्यात ना काय अर्थच नाही. रिकाम टेकडे आहेत नुसते सगळे. काम धंदा नाही. बिल्डर आहे. अरे वहिनी मोहनला पोरग बोलतात का काय? काय बोलायचं? आई शपथ, मला वाटतंय वहिनींच्या ना मानसिक संतुलन बिघडलंय. ए, नाही असं नाहीये काही मानसिक संतुलन. अरे बघ मोहन्या, तू उगाच कळवळू नको. मला कळलंय काय झालंय. हा काय झालंय? हे बघ, हे असं काही घडलं ना का घरात पायानं हलायची गरज असते. डोकं फिरायची वेळ आलीये. अहो ताई, कशाला टेन्शन घेताय? शांत व्हा ना. कशी शांत हो बनू? सांग ना कशी शांत हो? हा मोहन्या कुठे गेलाय काही पत्ता लागत नाहीये. त्यात हा मुलगा घरी येतो आणि मला म्हणतो मी मोहन म्हात्रे तुझा नवरा. शी, कसं वाटतं ते ऐकायला? मला वाटतं ना त्या मुलाच्या डोक्यावर परिणाम झाला असणार. नाहीतर ना तो घरातनं पळून आला असणार. त्याचा काय दोष? आई वडिलांचं लक्ष नको? सांभाळता येत नाही त्या मुलाला जन्म कशाला देतात काय माहिती. बरोबर आहे, जन्म द्यायचा मुलांना आणि पाळण्या घरात टाकायचं. दोघं जाणार ऑफिसला. मुलगा आपला वाढतोय. कधी बोलायला शिकला, कधी चालायला शिकला, काय खातोय काय पितोय काही माहित नसतं. दोन शब्द कधी प्रेमाचे बोलले असतील तर शपथ. बानू, जा बघ जा, तो पोरगा उन्हातानाचा कुठे फिरणार. जा त्याला वर घेऊन ये जा. अहो पण तू जा म्हणते ना, जा. वय, बोलवते मी मालकांना. काय? बोलवते मी छोट्या मालकांना. हा, जा जा जा. पोरग अरे तुम्ही समजता तसं नाहीये रे. अरे पण काय झालंय सांगशील का नाही? तुला परत कामावरून काढलाय का? नाही मग घरातलं काही काम केलं नाहीस का? नाही हा, यांना ना परत पगार वेळेत आणला नसेल म्हणून वहिनी वैतागल्यात. नाही हो. हे आता सरळ सांग ना, देऊ ठेव. देऊ काय? बरं झालं तुम्ही आलात. मला वाचवा होय, मला झेपत नाहीये. मालक चला वरती. चला काय वरती? मी नाही येणार. अहो, मालक शोभाताई स्वतः तुम्हाला बोलवते. चला वरती. हो शोभा, मला लहान मुलगा समजून मारेल हो. म्हणजे लहान मुलासारखं मारत असं त्यानं म्हणायचं. हा. अरे काय मारत बिरत नाही, जावर. अरे मर्दासारखा मर्द आहे ना तू, मग बायकोला घाबरतो का? जावर. जा, जा, जा. काकी बोलवते. हा पिल्ला गपतो का? बंक चालूय का? जा बस. ए, तू जावर. तू माझे तू वर जा आणि शोभा वहिनींची माफी माग. काही करणार नाहीत त्या. मालक चला वरती. चला जा जा जा. चला. डावा पाय राहिला मागे नाही आला. लई वेंदाळ आहे रे, लई वेंदाळ आहे. सगळं माझ्यामुळे झालं, पण माझ्याकडे काही पर्यायच नव्हता. तुम्ही बाहेर गेलात आणि शोभाताईंनी जी इस्त्री करायला सांगितलं की नाही साडीला, त्या साडीकडे बघितलं तर ती जळलीये. त्याला मोठं भोग पडलाय. त्यानं तुमचा लई राग आला. मी काहीतरी करणार होते तोवर तुम्ही आलात. मग तुम्हाला वाचवण्यासाठी मला जे बी सुचलं ना ते मी केलं. त्यामुळे त्यांच्यासाठी ना छोटा मुलगा आणि बाकी सगळ्यांसाठी मोहन. अरे बापरे. पण मामा आता मला तुम्ही पूर्वीसारखा करा, म्हणजे मग मी शोभाला समजावी. आता नाही करू शकत. का? शोभाताई म्हणाला त्या छोट्या मुलाला घेऊन या. मारणार नाहीत ना मला? नाही हो. चला. काय नाही करणार. चला. असं अहो, नाही काय करणार. चला तुम्ही. चला. अहो, नक्की ना? नाही चला.
बस तिकडे. बस. चल खाऊन घे. नाव काय तुझं बाळा? मोहन. बरं ते सोड. आई वडील कुठे असतात तुझे? अरे घाबरू नकोस, मारणार नाहीये तुला. हे बघ बाळा, असं आई वडिलांना न सांगताना घराबाहेर पडायचं नसतं. काय होतं माहितीये का, ही जी वाईट लोक असतात ना, ती ना मुलांना पळवतात. आणि मग खूप त्यांच्या बरोबर वाईट वाईट काय काय करतात. तुला चालणार आहे का तसं? नाही ना. मग तुझ्या आई वडिलांना वाईट वाटेल ना, मग तसं नाही करायचं. आता घे जेव. आता मी भरवू का तुला? काय झालं? रडू नकोस ना तू. आई वडिलांची आठवण आली. तू रडू नकोस हा. ही भानुताई आहे ना, ही तुला तुझ्या आई वडिलांकडे सोडून हा. आधी पोट भर हा. पोट भरलं ना. भानू जायला सोडून जा. जा. येतो परत. कशाला? अरे गंमत केली. ये जा हा अधनं आणि आई वडिलांना सांगू नये. नाही सांगून आलास ना फटके दे. जा, जागा घेऊन सांभाळून जा. काळजी घे हा. जा, जागा. थँक्यू. थँक्यू काय म्हणताय? आज तुमच्यामुळे पुन्हा एकदा शोभाच्या मनातलं मला कळलं. तुम्हाला सांगितलं होतं ना, ती खूप प्रेमळ आहे. आज तुम्हालाही कळलं असेल. म्हणजे ती वरून अशी खूप कडक वाटते, पण मनातलं खूप प्रेमळ आहे. आज मी फक्त निमित्तच आहे. पण तुमच्यामुळे आज पुन्हा एकदा मला माझ्या आईची आठवण झाली. लहानपणी माझ्याकडनं काही चूक झाली ना तरी आई मला अशीच समजवायची. आज मला पुन्हा एकदा माझी आई दिसली. थँक्यू. आता सगळं नीट करा. झालं सगळं. शोभाचं आहे. मग घ्या ना. हॅलो. मोन्या कुठेस तू? सगळ्यांची कामं करून झाली असतील ना, तर घरी ये आता. येतोय, घरीच येतोय. ते जिन्यातच आहे. जिन्यात? मग फोन कशाला उचलला? ₹1 वाया घालवला. पण चला जातो. साडी जाळली त्याचं काय? ते फेस करावंच लागणार आहे. मी असताना थांब जरा. तुम्ही काही करू नका, मी समजावतो शोभा.